राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधी पक्षनेत्याशिवायच अंबादास दानवेंची विधान परिषद सदस्यता संपुष्टात. दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेता नसताना अधिवेशन होणार. अंबादास दानवेंची Y+ सुरक्षा काढली. विधान परिषद सदस्य कार्यकाळ संपल्यामुळे राज्य शासनाच्या गृह विभागाचा निर्णय. सरकारी वाहन आणि पोलीस कर्मचारी सुरक्षा कायम. पंतप्रधान मोदी आणि अमित शहाच अजितदादांना न्याय देऊ शकतात. त्यांनी अपघात प्रकरणाचं तपासामध्ये लक्ष घालावं. आमदार रोहित पवार यांची मागणी. VSR कंपनीच्या मागे बड्या राजकीय नेत्याचं पाठबळ असल्याचाही आरोप. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा फरार आरोपी कृष्णा आंधळे 3 वेळा गावी आला. आमच्या कुटुंबाला या आरोपीपासून धोका आहे, धनंजय देशमुख यांची माहिती. शिवसेना UPT खासदार संजय राऊतांना मोठा दिलासा. मंत्री दादा भुसे यांच्याकडून मानहानीचा खटला मागे. गिरणा कारखान्यामध्ये 170 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा सामना वृत्तपत्रात. राऊतांचा आरोप. RSS मानहानी प्रकरणामध्ये राहुल गांधींच्या वकिलांकडून भिवंडी कोर्टामध्ये जामीनपत्र दाखल. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असणार राहुल गांधींचे नवे जामीनदार. ठाण्यामध्ये राहुल गांधींविरोधात भाजप युवा मोर्चाचं आंदोलन. ताफ्याला काळे झेंडे दाखवत निषेध. राहुल गांधी भिवंडीच्या दिशेनं जात असताना निषेध व्यक्त. मुंबईच्या महापालिकेचा अर्थसंकल्प 25 फेब्रुवारीला. 8 मार्च 2022 ते आतापर्यंतच्या खर्चाचा हिशेब द्या. विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांची मागणी. बदलापुरात पैशाचा आमिष दाखवून महिलांच्या अंडाशयाची तस्करी. पोलिसांनी दलालाच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या. 3 महिलांना अटक. KM रुग्णालयामध्ये IVF केंद्र सुरू होणार. PPP तत्वावर सोमवारपासून हे केंद्र सुरू होणार. परवडणाऱ्या दरात IVF उपचार मिळणार.